Hi Internet, this is Artwati and you're watching me on Cubicles to Content. Before I start my video, I would like to share few things. Like खूप रॅन्डम व्हिडिओ आहे, पण हा व्हिडिओ करताना मी पंखा बंद केला आणि मला जाम गरम होत आहे. दो आज आय डोंट नो मे चालू आहे, पण आज पाऊस पडतो आहे जिथे मी राहते तिथे मुंबईत. सो येस, वेल फ्यू थिंग्स ॲज इन हा चॅनल काय आहे, ह्याचं नाव क्युबिकल्स टू कंटेंट काय आहे, किंवा मी कोण आहे, मी काय करते, ह्या यूट्यूब चॅनलमध्ये एक्झॅक्टली काय असणार, XYZ गोष्टी. तर विल स्टार्ट विथ माझ्यापासून. या चॅनलसाठीचं माझं नाव आहे आर्टवती. मी मुंबईत राहते. 90s किड आहे आणि तुमच्या आमच्यासारखी नॉर्मल मिडल क्लास घरातून येणारी मी आहे. काम करते, ऑफिसला जाते, पैसे कमवते अँड सो ऑन. हा चॅनल ओपन करण्यामागचं कारण आपण कदाचित नंतर बघूया. वाय क्युबिकल्स टू कंटेंट? इट्स नॉट कॉन्टेंट. फर्स्टली लेट मी टेल यू, इट्स कंटेंट. कंटेंट म्हणजे पूर्णतः सॅटिस्फाईड असणं एखाद्या गोष्टीला घेऊन, जी मी नाही आहे राईट नाव. बिकॉज इंटरनेट एवढं इझिली ॲक्सेसिबल आहे आजकाल सगळ्यांना, आणि जो पॅटर्न चालू आहे सध्या आपला, की एका वेळेस खूप साऱ्या गोष्टी कन्झ्युम करणं, त्या वापराच्या आहेत, त्या उपयोगाच्या आहेत, नाही आहेत, हे आपल्याला नाही माहिती, बट स्टील वी आर जस्ट कन्झ्युमिंग इट लाईक आय डोंट नो वॉट. दिस इज नॉट फॉर एनी सॉर्ट ऑफ एंटरटेनमेंट ऑर तुम्हाला इथे काही फूड आणि ट्रॅव्हल आणि मेकअप आणि अँड वॉट नॉट असं काहीच बघायला मिळणार नाही, बिकॉज दिस इज माय जर्नी. हा चॅनल इज मोर फॉर मी. दिस वुड बी फॉर माय लाईफ, माय एक्सपिरियन्सेस. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय काय बघते, काय काय एक्सपिरियन्स करते, त्या सगळ्या छोट्या मोठ्या स्टोरीज बेसिकली त्या असतील. आणि कंटेंट ॲज इन फर्स्टली विल आय जस्ट ब्रेक वॉट इज क्युबिकल्स टू कंटेंट. क्युबिकल्स ॲज इन मी कॉर्पोरेटमध्ये काम करते. आपण एका छोट्या छोट्या अशा त्या रकान्यांमध्ये बसतात लोक ऑफिसेसमध्ये, तर मीही तशीच बसते. तिथून ते कंटेंटफुल फील करण्याची जर्नी, दॅट्स वाय इट इज क्युबिकल्स टू कंटेंट. आता मी कंटेंट कुठल्या कुठल्या गोष्टीने फील करते, खूप खूप मोठी लिस्ट आहे कदाचित, पण त्या खूप बेसिक गोष्टी आहेत. जसं मला माझी फॅमिली जवळ लागते, मला खूप जास्त फॅमिली टाईम आवडतो, मला माझ्यात राहायला आवडतं, मला जर्नलिंग करायला आवडतं, पण दुर्दैवाने मला सध्या वेळ नाही. मला एक वाक्य काय म्हणतो आपण, मेडिटेट करून शांतपणे बसायला, इन शॉर्ट एक स्वतःशी जो कनेक्ट असतो तो कुठेतरी आय फील तो माझा बंद होतो आहे हळूहळू, किंवा तुटत चालला आहे, कमी झाला आहे, आणि विच आय रिली डोंट वॉन्ट इट. आणि मला त्याचं एक मोठं कारण असं वाटतं की जसं मी म्हणाले की खूप साऱ्या एन नंबर ऑफ गोष्टी आहेत की त्या आपण कन्झ्युम करतो आहे, आणि नको असलेल्या गोष्टीसुद्धा आपण घेत चाललो आहे, आणि जस्ट तुमच्या हातातला वेळ निघून जातो आहे. आणि these days I have realized की बॉस, I'm no more in my 20s. कदाचित अजून एक काही वर्षानंतर I'll be in my 40s. बट मला माझ्याशी जो कनेक्ट होता, मला मी कशी आहे, आर्टवती कशी आहे, हे मला जितकं चांगलं माहिती होतं तेवढं मला आता असं झालं आहे की मला ते माहिती नाही आहे. आणि ते एक शोधायचं आहे.
एक लाईफ ऑडिट करणं गरजेचं असतं. सो instead of writing, instead of journaling things, I thought let's just make a video, let's just shoot a video डेली वीकली, जसा जसा मला वेळ मिळेल किंवा जसं जसं मला फील होईल की आज मला काहीतरी बोलायचं आहे, मला आज काहीतरी शेअर करायचं आहे, माझ्या डोक्यातले विचार मला मांडायचे आहेत. कारण की काय, माझ्याकडे अशा असंख्य डायऱ्या आहेत ज्याच्यामध्ये मी लिहिते माझ्या वैयक्तिक गोष्टी. आणि मी आता नाही करत, मी जवळजवळ 5वीपासनं मला सवय आहे हे करण्याची. तर जसं मी म्हणाले की आता मला वेळ नाही, आणि वेळ मिळाला तरी हे जे मी काही या डायरीत लिहिलेलं आहे, ही डायरी एक मला सांभाळण्याचं आलं गोष्ट. आणि तो ज्या फीलने मी ती लिहित होती, जो थॉट, जो विचार, जे एक्सप्रेशन्स माझ्या तोंडावर होते, किंवा एकंदर त्या सिच्युएशनमध्ये मी कशी रिॲक्ट करत होते, ते मला त्या वहीतून कळणार नाही. मला फक्त कळेल की मी असं असं अमुक अमुक लिहिलेलं आहे. पण का, तेव्हा मी कशी दिसत होती, मी काय कपडे घातले होते, माझ्या चेहऱ्यावर काय एक्सप्रेशन्स होते, आणि माझ्या डोक्यात काय चाललं होतं, मी कोणत्या फीलिंगमधून जात होते, ते कळण्यासाठी आय थॉट it's a best medium to shoot myself. Not like shoot, but yeah, just to make a video about it. Why not? So I thought let's create a YouTube channel. आणि हे करत असताना जर कोणी माझ्याशी कनेक्ट झालं तर वेल अँड गुड, यू कॅन follow me, you can subscribe this channel, but again, this is more for me, it's just for my experiences, that's it. Adding few more things to it, like माझं मेजरली बोलण्याची भाषा कोणती असते तर मराठी. अर्थात मी मुंबईत राहते, मी महाराष्ट्रीयन आहे, मी महाराष्ट्रात राहते, तर येस, मला अभिमान आहे त्या गोष्टींचा, आणि हे मराठीतूनच असणार आहे. बिकॉज मला असं वाटतं ज्या पद्धतीने वी कॅन स्पीक इंग्लिश आणि हिंदी और अदर दॅन मराठी आपण बोलू शकतो, पण माझ्यासाठी मला असं वाटतं की मी जितक्या उत्तमरित्या मी मराठीतून स्वतःला एक्सप्रेस करू शकते, तेवढं कदाचितच आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ इन टू हिंदी और इंग्लिश. सो जे लोक अमराठी आहेत जे मला बघतात, तर थोडंसं मला ॲडजस्ट करून घ्या. बट या, ॲटलिस्ट मला असं वाटतं की दिस इज मोर लाईक फॉर द कनेक्ट. सो कळतील गोष्टी तुम्हाला हळूहळू. सो येस, आजच्यासाठी एवढंच. मला असं वाटतं मी बिंग अ फर्स्ट व्हिडिओ मी खूप बऱ्यापैकी स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुर्तास इथेच थांबूया, आणि मीनवाईल लेट्स मेक दिस वर्ल्ड अ बेटर प्लेस टू लिव्ह. That's it. I came here to party. So why cubicles to content? Stop recording.